नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र. आरबी मराठी संवाद न्यूज मध्ये सर्व आमच्या दर्शकांचं मनपूर्वक स्वागत. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण सैलानी येथे आलेलो आहोत आणि हिंदू मुस्लिम एकतेचं दर्शन या ठिकाणी घडवणारी ही होळी आपण बघतोय. लाखो भाविक भक्त या ठिकाणी आलेले आहेत आणि होळीतील हे सनक्षेत्र या ठिकाणी आम्ही तुम्हाला दाखवतोय. सर्व प्रशासनाच्या वतीने सर्व सुविधा इथे उपलब्ध आहेत. पोलीस प्रशासनाचा सुद्धा तगडा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. आपण बघतोय सैलानी येथील क्षणचित्र आणि सैलानी येथील जी पारंपरिक जी होळी आहे ती होळी या ठिकाणी आपण बघतोय. त्यासाठी एक तगडा बंदोबस्त पोलीस बांधवांनी या ठिकाणी लावलेला आहे. आपल्या सोबत सर आहेत. सर, आपण काय सांगाल आजच्या दिवशी या ठिकाणी तगडा बंदोबस्त या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेला आहे. सैलानीची होळी जी आहे ही होळी महाराष्ट्रातली एक आगळीवेगळी होळी असते आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून या ठिकाणी भाविक जे आहेत ते आलेले आहेत. त्याचबरोबर परराज्यातून सुद्धा शेजारची मध्य प्रदेश सारखी किंवा इतर जी राज्य असतील त्या राज्यातून सुद्धा भाविक मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आलेले आहेत. आणि या यात्रेच्या निमित्ताने प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल, यांनी दरवर्षीप्रमाणे योग्य ती व्यवस्था केलेली आहे. पोलीस प्रशासनाच्या वतीने आपण या ठिकाणी पुरेसा आणि चोख बंदोबस्त लावलेला आहे. त्याच्यामध्ये 35 अधिकारी आहेत, जवळजवळ 350 पोलीस अंमलदार, त्याचबरोबर 300 होमगार्ड्स आहेत. RCBचं प्लाटून या ठिकाणी आपण लावलेलं आहे. आणि या ठिकाणी कुठली अनुचित घटना घडू नये याच्यासाठी आपण प्लेन क्लॉथमध्ये आपला जो बंदोबस्त आहे साध्या वेशातला तो सुद्धा लावलेला आहे. होळीच्या ठिकाणी कुठली दुर्घटना घडू नये, त्याचबरोबर महिलांच्या अनुषंगाने कुठला अनुचित प्रकार घडू नये, छेडखानीसारखी घटना घडू नये, पिक पॉकेटिंग सारख्या घटना, चेंगराचेंगरी सारख्या घटना, या घटना होऊ नयेत याच्या दृष्टीने आपण योग्य ते नियोजन केलेलं आहे. त्याचबरोबर बंदोबस्त जो आहे हा बंदोबस्त वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे पार्किंगचा बंदोबस्त असेल, रोडचा बंदोबस्त असेल, दर्ग्याचा बंदोबस्त असेल, अशी आपण विभागणी केलेली आहे आणि त्या पद्धतीने व्यवस्थित हा बंदोबस्त सुरू आहे. आणि रायपूर पोलीस स्टेशनचे जे ठाणेदार आहेत ते सुद्धा या ठिकाणी आहेत आणि त्यांचे सर्वच कर्मचारी बांधव त्यांनी चांगल्या पद्धतीनं बंदोबस्त या ठिकाणी लावलेला आहे. सर, आपण काय सांगाल? आज सैलानी बाबा यांचा 119वा उरूस या ठिकाणी साजरा होत आहे. उरूस दरम्यान आज होळीका दहन झालेला आहे. त्या ठिकाणी होळीची पूजा करून मुजावर परिवारातर्फे होळी केलेली आहे. आणि या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने 40 पोलीस अधिकारी, 200 पोलीस अंमलदार, जवळपास 300 होमगार्ड, तसेच सर्व विभागाचे पोलीस अधिकारी कर्मचारी व एकंदरीतच सुरक्षेचा आढावा घेऊन येथे तैनात केलेले आहे. या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आम्ही स्वतः प्रयत्नशील आहोत. सदर ठिकाणी कुठेतरी अनुचित प्रकार या ठिकाणी घडणार नाही याचा काळजी आपण या ठिकाणी घेत आहे. अगदी बरोबर आहे. सर्वत्र बंदोबस्त तैनात केलेला आहे. सर्व ठिकाणी सुरक्षेच्या बाबतीत खबरदारी घेऊन बंदोबस्त चालू आहे. वरिष्ठ अधिकारी सुद्धा या ठिकाणी बंदोबस्तामध्ये असेल. बरोबर आहे. या ठिकाणी माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक श्री निलेश तांबे सर, माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री अमोल गायकवाड सर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुधीर पाटील सर, तसेच सर्व पोलीस अधिकारी व तसेच स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक श्री सुनील अंबोलकर सर असे हजर असून त्यांनी पण सुरक्षेचा आढावा घेतलेला आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याबाबत सर्व अधिकारी व पोलीस अंमलदार व होमगार्ड्स यांना सूचना दिलेल्या आहे व तशी खबरदारी आम्ही घेत आहोत. सर, या ठिकाणी महिलांची संख्या या ठिकाणी जास्त दिसते. महिलांचं सुद्धा या ठिकाणी सिक्युरिटीमध्ये या ठिकाणी कशा पद्धतीने आपण उपाययोजना केलेल्या आहेत? सर्व ठिकाणी फिक्स पॉइंट लावलेले आहेत आणि सर्व ठिकाणी महिला अंमलदार पण आपण तैनात केलेले आहे.